दरम्यान शरद पवार आज लोणावळ्यामध्ये कार्यकर्ता मेळाव्यासाठी हजर राहतील। आजच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातले पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा शरद पवारांच्या गटामध्ये प्रवेश होतोय। लोणावळ्यामधल्या अजित पवार गटातील 137 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले होते। तेच पदाधिकारी आज शरद पवारांच्या उपस्थितीत प्रवेश करतात। अजित पवार जनतेचा नव्हे तर स्वतःचा विकास करण्यासाठी गेलेत, मात्र आम्हाला संविधान वाचवायचंय यासाठी आम्ही शरद पवारांची तुतारी फुंकतोय, अशी प्रतिक्रिया कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी प्रवेशापूर्वी दिली आहे। त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलाय। तुतारी फुंकत हे सगळे अजित पवार गटातले पदाधिकारी आणि कार्यकर्ते शरद पवार गटात सहभागी होत आहेत। त्यांनी नेमका हा निर्णय का घेतलाय हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। खरं तर तुम्ही सत्तेत होता, प्रवाहाच्या विरोधात कुणी जात नाही, मग सत्ता सोडून प्रवाहाच्या विरोधात शरद पवारांच्या गटात जाण्याचा का निर्णय घेतलाय? पवार साहेब हे लोकशाही टिकवणारे आणि लोकांना रोजगार देणारे नेते आहेत। दादा फक्त खुर्ची वाचवण्यासाठी तिकडे गेलेले आहेत। त्यांना देशाच्या लोकशाहीशी, देशाच्या संविधानाशी काही घेणं देणं नाही। मला मंत्रीपद भेटलं पाहिजे, मग मी सकाळी पहाटे उठल, दुपारी उठल, नाही तर अर्ध्या रात्री उठल। दादांना फक्त खुर्ची पाहिजे, पण आम्हाला देश महत्वाचा आहे, आम्हाला पवार साहेब महत्वाचे, देशाची लोकशाही महत्वाची, म्हणून आम्ही साहेबाबरोबर आहोत आणि साहेबाबरोबर राहणार। काय तुम्हाला तिथं खटकलं या काही महिन्यांमध्ये? एवढ्या काही महिन्यांमध्ये आम्हाला जे खटकलंय ते की दादा जे भाजप बरोबर गेले, ते आमची सगळ्यात मोठी नाराजी की ज्या भाजप बरोबर आम्ही इतक्या वर्ष विरोधात लढलो आणि आज त्यांच्याच बरोबर मांडीला मांडी लावून बसायचं, हे आम्हाला काही योग्य वाटलं नाही। आणि आम्ही साहेबांच्या विचारांची आणि त्यांचा जो हा वारसा पुढे नेण्याचं काम आम्ही करणार आहे। दादांनी जे केलं हे चुकीचंच केलेलं आहे। दादांनी हे विचार असं केलंच नव्हतं पाहिजे। दादांनी हे विचार केला पाहिजे होता का माझी राष्ट्रवादी ही टिकली पाहिजे, का मला तिकडे जाऊन मला हे भेटणार आहे आणि मला ते करायचं, ह्या गोष्टीत आम्ही नाहोत। आम्ही शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर आहोत आणि शेवटपर्यंतच पवार साहेबांबरोबर राहणार आहोत, हीच आमची विनंती, बाकी काही नाही। दादा म्हणतात आम्ही विकासाच्या मार्गाने, विकासासाठी आम्ही दुसरीकडे गेलो सरकारमध्ये, परंतु विकासाचा विकास झालाय? मग विकास कोणाचाच झालेला नाही, विकास त्यांचाच झालेला आहे। फक्त जे अजित पवार भाजप सोबत गेलेत त्यांची ध्येय धोरणं या सगळ्यांना पटलेली नाहीत। विकास हे जनतेचा करायसाठी गेले होते, परंतु विकास स्वतःचाच केला। म्हणूनच या सर्वांनी हातातून घड्याळ काढण्याचं आणि हाती तुतारी घेण्याचा निश्चय केलाय। पवार साहेब तुम आगे बढ़ो। कॅमेरामन विजय रावसह नाजिम मुल्ला, एबीपी माझा, लोणावळा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।